झी 24 तास एक पाऊल पुढे. त्याच्यासाठी वाढलेली गुंतवणूक झाली पाहिजे जी धरणाच्या खर्चामध्ये. आणखीन एक गोष्ट आहे, माझ्या मते महाराष्ट्रातल्या इरिगेशन डिपार्टमेंटनी थोडंसं मांडणी नीट केली नाही. ती चर्चा सुरू झाली, 1% पाणी वाढले. बारकाईने आकडे बघितल्याच्या नंतर 5-6% पाण्याचं क्षेत्र वाढलं इरिगेशनचं. पण पाणी धरण बांधल्याच्या नंतर फक्त शेतीसाठी तर गेले 2 दिवस तुम्ही पुण्याचे वर्तमानपत्र बघा. इथं राज्य सरकारने काहीतरी निर्णय घेतला आहे, आजूबाजूची काही 28 गावं पुणे महानगरपालिकेत टाकायची. आणि त्याच्यामध्ये मागणी झाली लोकप्रतिनिधींची ही टाकायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला 16 TMC पाणी द्या, तरच ही लोकसंख्या आमच्याकडे टाका, ही मागणी या ठिकाणी. याचा अर्थ काय? याचा अर्थ वर बांधलेली धरणं शेतीला पाणी जसं दिसतं तसं प्यायला पाणी द्यावं. हे सगळं पाणी शेवटी धरणातून जातं. मग आता ह्या पाण्याचा हिशोब करायचा का? पण त्याचा कोणी फारसा विचार केला नाही. लोक रकान्याच्या संबंधीचे यायला की पाणीच तयार झालं, असं होत नाही. या सगळ्या गोष्टीचा बारकाईने आपल्याला विचार करावा लागेल. लोकांना समजून सांगावं लागेल की ही स्थिती आहे. कोणाला चौकशी करायची असेल, कोणाला श्वेतपत्रिका काढायची असेल, काही करा, पण वस्तुस्थिती ही सांगितली पाहिजे. पण त्याच्यावर टीका टिप्पणी होती, आरोप होता. आणि ते सांगितले की ठीक आहे, मी राजीनामा देतो, तुम्ही चौकशी करा, तुम्ही पाणी करा, काही माझी हरकत नाही त्याच्यामध्ये. कुणी म्हणायला नको की तुम्ही त्या ठिकाणी आहात. एखादं काम चुकीचं झालं असेल, बांधकामाची क्वालिटी त्या ठिकाणी झाली असेल, पण ते काम कोण बघतो? मुख्यमंत्री बघतो, मंत्री बघतो. माझ्या खात्यामध्ये शेकडो योजना देशामध्ये चालू असतात. मी दिल्लीमध्ये बसून ती योजना मंजूर करतो, पण फील्डवर मी जाऊन बघतो. तर त्या कामाची क्वालिटी बघायचा अधिकार माझा, तो जबाबदारी. आणि सवन देशामध्ये शक्य आहे ते कोणा. आणि म्हणून कुठं कोणाची चूक झाली असेल तर त्याची चौकशी करावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघावं, जो कोणती चुकीचं काम केलं असेल किंवा कमी दर्जाचं काम केलं असेल त्याच्याकडून रिकव्हरी करावी. त्याच्यावर आणखीन काही ॲक्शन करायचे असेल, ब्लॅकलिस्ट करायचं असेल तर ते करावं. पण त्याचा दोष शेवटपर्यंत नेण्याच्या बद्दलची एक भूमिका मांडणं आणि एक प्रकारे संबंध यंत्रणेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्याबद्दल एक संदेहाचं वातावरण निर्माण करणं हे जाणीवपूर्वक काम सुरू. आज तर नवा समोर माझ्यावर टीका होते, मला कधी त्याची चिंता वाटते. काय फरक आहे? जिथं काही होत नाही, अधिक लोकांना काम मिळालं, तिथे जे थोडे बहुत लोक राहतात त्यांच्या जीवनात बदल झाला. हे शेवटी प्रकल्प असे शेवटी त्या राज्याला देशाला धनवान बनवतात का नाही, हा काही कोणाच्या खिशात जात नाही. त्याला विरोध करतात.